नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रिम पॉट कसा चेक करायचा हे पाहणार आहोत। मल्टीमीटरवर आपण पहिल्यांदा रेजिस्टन्स मोडवरती सिलेक्ट करूयात। रेड वायर घेऊन ट्रिम पॉटच्या लीड 1ला कनेक्ट केली व ब्लॅक वायर टर्मिनल 3ला कनेक्ट केलेली आहे। त्यानंतर 10K व्हॅल्यू आपल्याला LCR मीटरवरती पाहायला मिळते। आता आपण सेंटर पॉईंटला ब्लॅक वायर कनेक्ट करून ट्रिम पॉटची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू सेट करणार आहोत त्या दोन पॉईंटमधली। तर ज्याप्रमाणे स्क्रूड्रायव्हर आपण मूव्ह करत आहोत त्याप्रमाणे रेजिस्टन्स व्हॅल्यू हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जसे की हा स्क्रूड्रायव्हर थोडा माझ्या हातातून चटकत आहे, पण हळूहळू ज्यावेळी आपण स्क्रूड्रायव्हरनी प्रीसेटचा नॉब ज्याप्रमाणे मूव्ह करू त्याप्रमाणे रेजिस्टन्सची व्हॅल्यू हळूहळू कमी होत जात आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। स्क्रू खूप छोटा असल्याकारणाने स्क्रूड्रायव्हर हातातून निसटत आहे। तुम्ही पाहू शकता की रेजिस्टन्स व्हॅल्यू हळूहळू कमी होत आहे व ते आता 3K झालेले आहे। त्यानंतर 1.5, 0.8, लास्ट 0.6 ओमपर्यंत आलेले आहे। म्हणजे या दोन पॉईंटमध्ये मिनिमम व्हॅल्यू 0.6 व मॅक्झिमम व्हॅल्यू 10 किलो ओम आहे। आता या दोन पॉईंटमध्ये आपण व्हॅल्यू चेक करणार आहोत। अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या टर्मिनलमधील व्हॅल्यू चेक करणार आहोत। हळूहळू व्हॅल्यू आता 10K ओमपासून ती 0 ओमकडे हळूहळू मूव्ह व्हायला लागलेली आहे। आता 9 होती, आता 8K झालेली आहे। हळूहळू आता ते अजून कमी होत आहे। ज्याप्रमाणे आपण स्क्रूड्रायव्हरने प्रीसेट नॉब फिरवत आहोत त्याप्रमाणे हळूहळू त्याची व्हॅल्यू कमी होत आहे। म्हणजे त्या दोन पॉईंटमध्ये म्हणजे टर्मिनल 2 आणि टर्मिनल 3 मधील रेजिस्टन्स इथे आपल्याला मेजर होताना पाहायला मिळत आहे। हळूहळू आता हा 2K झालेला आहे। ज्याप्रमाणे आपण रेजिस्टन्स मूव्ह करत आहोत त्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू चेंज होताना आपल्याला LCR मीटरवरती पाहायला मिळत आहे। तो 2 ओम झालेला आहे। आता 1.7, 1.6 ओमपर्यंत तो पोहोचलेला आहे। अशा प्रकारे आपण ट्रिम पॉट चेक करू शकतो, त्याची व्हॅल्यू बरोबर आहे की नाही हे आपण पाहू शकता। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।